सध्याची पिढी ही फिटनेस फ्रीक, जिम फ्रीक आहे असं आपण नेहमीच म्हणतो। त्यामुळेच बरेच तरुण जे आहेत त्यांना आपला आवडता हिरो असेल, आपली कुणी आवडते बॉडी बिल्डर्स असतील, त्यांच्यासारखी खेळाडूंसारखी बॉडी बनवायची असते आणि हीच बॉडी बनवण्याचं जे पॅशन आहे त्याच्यामधून लवकरात लवकर बॉडी कशी बनेल यासाठी काही स्टेरॉइड्स घेतले जातात। नुकतंच पुण्यामध्ये एका जिम व्यावसायिकाला जे औषध शक्यतो मेडिकल यूजसाठी वापरलं जातं, मात्र हेच औषध जिम फ्रीक असणाऱ्या तरुणांना, बॉडी बिल्डिंग करणाऱ्या तरुणांना विक्री केली जात होती। अवैधरित्या अशा प्रकारे स्टेरॉइड्स किंवा अशा विविध अंमली पदार्थांची किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही औषधांची विक्री करण्याची प्रकरणं गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वेळा उघड झालेली आहेत। अनेक वेळा अशी प्रकरणं उघड होत नाहीत, मात्र हे धंदे पुण्यामध्ये राजरोसपणे चाललेलं आपल्याला पाहायला मिळतात। याच सगळ्यावर बोलण्यासाठी आज मी एका जिममध्ये आलेली आहे आणि माझ्याबरोबर जिम असोसिएशनचे अध्यक्ष निलेश काळे सर आहेत। सर नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। काय सांगाल, काल एक जे प्रकरण घडलं त्यामुळे पुन्हा एकदा स्टेरॉइड्स असतील किंवा अशा प्रकारचे जे पदार्थ घेतले जातात लवकर बॉडी बनवण्यासाठी, याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। तुम्ही एक फिटनेस कोच म्हणून काय सांगाल, काय वाटतंय तुम्हाला या सगळ्यावर? नमस्कार, मी निलेश काळे। मी 15 ते 18 वर्ष मी ॲज अ फिटनेस कोच म्हणून काम करतो आहे। तर हा जो प्रकार झाला हा अनुचित प्रकार झाला आणि या प्रकाराबद्दल मला स्वतःला एक दुःख आहे की अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजेत, की एक थोडासा प्रॉफिट मिळवण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाशी खेळणं हे नक्कीच अयोग्य आहे। आणि जे प्रॉडक्ट जे वापरलं तर त्या प्रॉडक्टने काय होतं की एक पटकन फॅट लॉस होतो कमी वेळामध्ये आणि मसल स्ट्रेंथ वाढून मसल मोठा होतो। हा जो ड्युरेशन आहे हा नॅचरलमध्ये जास्त वेळ लागतो। हे जे प्रॉडक्ट वापरले तर लगेचच होतं, पण हे असे प्रॉडक्ट घेणं चुकीचं आहे। याने केस गळणं, त्यानंतर हार्ट डिसीज होणं, त्यानंतर कॅन्सरपर्यंत धोका निर्माण होऊ शकतो। तर हे असे प्रॉडक्ट वापरले नाही पाहिजेत आणि ते विकले पण नाही पाहिजेत। परंतु जिम करताना तुम्हाला बॉडी बनवण्यासाठी तुम्ही डायटरी सप्लिमेंट घेऊ शकता, की जसं तुम्ही व्हे प्रोटीन घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही ओमेगा 3 घेऊ शकता, फिश ऑइल घेऊ शकता, किंवा अगदी प्री वर्कआउट जर तुम्ही कॉफी घेतली किंवा ग्रीन टी वगैरे घेतलं तरी ते चालेल। पण सध्या जे चाललं आहे हे एकदम चुकीचं आहे। तर यावरती महाराष्ट्र सरकारने आणि पोलीस यंत्रणेने ह्याच्यावरती लक्ष दिलंच पाहिजे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे। सर, जेव्हा तुम्ही सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्हाला असं वाटलं असेल की आपण फिटनेस कोच व्हायचे किंवा तुम्ही स्वतः आधी बॉडी बिल्डर होतात, तर एखाद्या व्यक्तीला सर्वसामान्य पद्धतीने बॉडी बनवण्यासाठी किती वेळ लागू शकतो आणि हे सगळे औषधं घेतल्यावर किती फास्ट हे सगळं होतं आणि त्याचे मग तितकेच साईड इफेक्ट्स किती असतात? आता एक मराठीमध्ये म्हण आहे की हेल्थ इज वेल्थ। आणि मी जेव्हा बॉडी बिल्डिंग करायचो किंवा माझे जे सिनियर्स जेव्हा होते तेव्हा माझ्यावरती तरी असे संस्कार आहेत की व्यायाम करणं आणि शरीर बनवणं म्हणजे कसं आहे की एखाद्या मंदिरात जाऊन आपण जी देवाची पूजा करतो ते मी एक इक्वल तो प्लॅटफॉर्म ठेवतो मी, म्हणजे माझ्यासाठी तरी। तर ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला वर्षानुवर्ष मेहनत करावी लागते। परंतु सोशल मीडियाचा वापर आणि सोशल मीडिया थ्रू होणाऱ्या जाहिराती आणि त्याप्रमाणे ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स कसं घ्यायचं, अशा काही ज्या संस्था आहेत जे सप्लिमेंटच्या मार्गदर्शनाखाली ह्या गोष्टी राबवतात, तर त्यांना पायबंद घालणं महत्त्वाचं आहे। तर ह्या गोष्टी घेतल्या नाहीच पाहिजेत, याने तरुण मुलांचं नुकसान होतं। आजकाल आपण बघतोय की सोशल मीडियाचा जसं तुम्ही उल्लेख केलात, सोशल मीडियावरती अनेक फिटनेस कोच आहेत, स्वयंघोषित फिटनेस कोच म्हटलं तरी चालेल, कारण ते जे काही व्हिडिओज बनवतात त्याच्यातून मुलांना खूप असं वाटतं की त्यांच्यासारखीच बॉडी बनवायची आणि त्यांच्या थ्रू कुठेतरी डायरेक्टली इनडायरेक्टली अशा प्रकारे एखादं सप्लिमेंट घेण्याची गोष्टी केल्या जातात आणि त्याला इन्फ्लुएन्स होतात ही सगळी मुलं। तर रिअल लाईफमधली बॉडी बिल्डिंग आणि कुणाचं तरी फक्त ऐकून सोशल मीडियावरतून हे सगळं ज्ञान घेणं, यामध्ये किती डिफरन्स आहे? यामध्ये जमीन आसमानचा डिफरन्स आहे। जे सोशल मीडियावरती जे दाखवतात की बाबा हे घेतलं की हे पटकन होतं आणि जे मेहनत करून कमवणं, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। या गोष्टीचं कंपॅरिझन होऊ शकत नाही। परंतु त्या गोष्टी घेतल्यानंतर एवढं आहे की शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला तुमची बॉडी बिल्ड होते, पण तेवढंच तुमचं नुकसान आणि तेवढेच तुम्हाला साईड इफेक्ट तुमची भोगायची तयारी पाहिजे। जसं आत्ता आपण बघतोय की बॉडी बनवण्यासाठी विविध औषधं घेतली जातात, अंमली पदार्थ घेतले जातात, तसं फॅट लॉस करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी विशेषतः मुली पण काही अशा प्रकारची औषधं घेताना दिसत आहेत। तर त्याचे साईड इफेक्ट्स किती आहेत आणि का नाही घेतले पाहिजे? ठीक आहे, मुलींनी जर तसे ते फॅट बर्नर्स वगैरे घेतले
जेवढं तुम्ही नॅचरल प्रॉपर डाएट आणि वर्कआउट करून जो काय तुमचं वजन कमी होईल, एका महिन्याला 3 ते 5 किलो हा रेशो बरोबर आहे. पण तुम्हाला क्विक रिझल्ट पाहिजे तर तसं जर फिमेल्समध्ये जर तसं घेतलं तर तुम्हाला तुमचे मेनोपॉजचे जे टायमिंग आहे ते वर खाली होऊ शकतात. इवन तुमचं जे ब्लड आहे ते पण अशुद्ध होऊ शकतं म्हणजे फिमेल्समध्ये. तर या गोष्टी तर मुलींनी तर वज्र केल्या पाहिजेत. एक प्रॉपर डाएट आणि एक योग्य कोचचं मार्गदर्शन आणि योग्य आहार आणि एक रिकव्हरीसाठी एक प्रॉपर रेस्ट, या 3 गोष्टीचं कॉम्बिनेशन झालं ना तर निश्चित तुम्हाला चांगले रिझल्ट येतील. सर, आपण नेहमी बघतो की सोशल मीडियामुळे सध्या लहान मुलं पण खूप इन्फ्लुएन्स होतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा हे फिटनेस फ्रीक असणं किंवा WWE बघून मग आम्हाला त्यांच्यासारखी बॉडी बनवायची, हे फॅड आता चालू झालं आहे. जरी ते डायरेक्टली जिमला जात नसतील तरी भविष्यात ही मुलं कधी ना कधी जिमला येणार आहेत. त्यांना तुम्ही काय सांगाल, कुठल्या वयापासून जिम करायला पाहिजे आणि लहान मुलांसाठी काही इन्स्ट्रक्शन? आता माझ्या जिममध्ये वय वर्ष 13 पासून वय वर्ष 70पर्यंत माझ्याकडे लोक येतात. तर सगळ्यात पहिल्यांदा कसं आहे की कुणाचं एज किती आहे, त्यानंतर त्याचा मेडिकल प्रॉब्लेम काय आहे, हे सगळ्या कोचेसनी लक्षात घेऊन तसं त्यांना ट्रेनिंग प्लॅन आणि तसं त्यांना डाएट प्लॅन दिला पाहिजे आणि तसं शिकवलं पाहिजे. आणि यासाठी कोचला सर्टिफिकेशनसोबत फ्लोअरवरचा अनुभवसुद्धा असणं गरजेचं आहे. आणि जी लहान मुलं येतात तर आजकाल लहान मुलांच्या एकच समस्या आहे की ओबेसिटी आणि हाईटचे प्रॉब्लेम आहेत. तर अशा मुलांना तर मीच सांगेल की मी मुलांना सांगण्यापेक्षा मी पालकांना असं सांगेल की पॅरेंट्सला की मुलांना तुम्ही मोबाईलचा वापर करून देऊ नका. मोबाईल आणि ते रील्स बघणं वगैरे बंद केलं तर मुलांचं कसं आहे की खाण्यापिण्यात आणि मैदानी खेळ खेळण्यात लक्ष जाईल आणि ॲटोमॅटिक जे पहिले तर प्रॉब्लेम नव्हते असे, हे आत्ताच प्रॉब्लेम यायला लागलेत. मग त्यामुळे सोशल मीडियाचा कमीत कमी वापर, गरजेपुरता वापर केला पाहिजे. लहान मुलांना मैदानी खेळ खेळवले पाहिजेत आणि त्यांच्या डाएटमध्ये बॅलन्स डाएट करणं महत्त्वाचं आहे की जसं म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, मल्टीविटॅमिन, ते डायजेस्ट करण्यासाठी फायबर्स, हे सगळे घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हिरव्या पालेभाज्या, कडधान्यांच्या उसळी, कमी तेलाच्या पोळ्या, जरी नॉनव्हेज खाल्लं तरी बॉईल फॉर्ममध्ये खाल्लं पाहिजेत. तरच ती लहान मुलांची ग्रोथ चांगली होईल आणि त्यांना जे आत्ता सध्याचे प्रॉब्लेम होतात ओबेसिटीचे वगैरे, त्यामुळे ते प्रॉब्लेम होणार नाही. आणि ओबेसिटीमुळं डिप्रेशन आणि ब्लड प्रेशर हे सुद्धा प्रॉब्लेम होतात. त्यामुळं लहान मुलांमध्ये पण हे सगळं आढळून येतं आहे सध्या. त्यामुळं या लहान मुलांना मी जो आत्ता आधी तुम्हाला जसं डाएट शेअर केला तो केला पाहिजे. तुम्ही आता डिप्रेशनबद्दल बोललात. असेही बरेच तरुण आहेत जे अनेक वर्ष प्रयत्न करून मग बॉडी बनत नाही किंवा मग लवकर बनवायची असते, मग ते तसे रिझल्ट मिळाले नाहीत तर मग डिप्रेशन येतं. तर साधारणतः एखाद्या व्यक्तीला जर बॉडी बनवायची असेल तर त्याला किती दिवस लागू शकतात? एक तर बॉडी बनवण्यासाठी मी सांगतो आहे ते म्हणजे फार विचारपूर्वक बोलतो आहे की पेशन्स महत्त्वाचे आहेत. की प्रत्येकाच्या बॉडीचे टाईप्स असतात. जर बोलायचे झाले तर बॉडीचे टाईप्स एक्टोमॉर्फ, एंडोमॉर्फ आणि मेसोमॉर्फ. जो एक्टोमॉर्फ असतो त्याला पण एंडोमॉर्फ व्हायचं आहे, त्याला पण मेसोमॉर्फ व्हायचं आहे. जो एंडोमॉर्फ आहे त्याला पण मेसोमॉर्फ व्हायचं आहे. तर म्हणजे टार्गेट तर सेमच आहे. तर हे सगळं करण्यासाठी कसं आहे की सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा. परत मी सांगेल तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या, तुम्हाला रिझल्ट 100% आहे. शेवटचा प्रश्न आहे सर तुम्हाला, जिम असोसिएशनचे तुम्ही अध्यक्ष आहात. या सगळ्या घटनांमुळे एखादा कुणीतरी काहीतरी चूक करतो आणि त्यामुळे संपूर्ण जिम चालकांची कुठेतरी बदनामी होती अशी प्रकरणं दिसतात. तर तुम्ही अध्यक्ष म्हणून काय पावलं उचलणार आहात? अध्यक्ष म्हणून हेच पाऊल उचलेल की जसं तुम्ही आता माझा इंटरव्ह्यू घेतला, जसं तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे कसं आहे की जे ॲसोसिएशनमध्ये जे आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा आमच्या ज्या मंथली मीटिंग्स होतात त्यामध्ये मी हेच सांगेन की बाबा मेंबर्सने जरी डिमांड केली तरी मेंबर्सला तुम्ही काउन्सिलिंग द्या आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीपासून परावृत्त करा आणि त्यांना जे रिअल कोचिंग असते त्याचं तुम्ही मार्गदर्शन करा. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहेत. आत्ता मी या जिममध्ये उभी आहे. तुम्ही मागे जरी पाहिलं तर बरेच लोक इथे आहेत जे आत्तासुद्धा वर्कआउट करताना पाहायला मिळतात. आपण थोडंसं त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. दादा, तू आत्ताच वर्कआउट करतो आहेस, आम्ही बराच वेळ झालं पाहतो आहे तुला. तुझ्याच वयाची अनेक मुलं जी आहेत तीसुद्धा असंच वर्कआउट करतात, पण कुठेतरी लवकर बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉइड्स वगैरे असं याचा यूज करतात. तर तू त्यांना काय सांगशील? बॉडी कधी लवकर बनत नाही हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल. मी गेले 2-3 वर्षापासून जिम करतो आहे. मी पहिले खूप बारीक होतो. सो जिम ही एकदम स्लो प्रोसेस आहे. त्याच्यात तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. स्टेरॉइड्स वगैरे यांनी लवकर बॉडी बनते आहे मान्य आहे, पण त्याच्यानी रिस्क फॅक्टर खूप आहे. बॉडीला खूप हानिकारक येते. त्याच्यामुळे जेवढं नॅचरल राहता येईल तेवढं नॅचरल राहायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच आपण बघतोय की इथे अनेक
लोक जे आहेत ते अनेक वर्षांपासून जिममध्ये येतात, अनेक वर्षांपासून प्रयत्न करतात, त्यानंतर कुठेतरी तशा प्रकारची शरीरयष्टी मिळवणं त्यांना शक्य होतं आहे. जसं आपल्या सरांनी पण सांगितलं की कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला कष्टाला पर्याय नाही आहे, त्यामुळे स्टेरॉइड्स असतील किंवा अशा कुठल्याही प्रकारे औषधं घेऊन अंमली पदार्थांचं सेवन करून तुम्ही बॉडी बनवण्यापेक्षा जितकी शक्य आहे तितकं नॅचरल पद्धतीने जर तुम्ही बॉडी बनवली तर त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला होऊ शकतो. आणि त्यामुळेच अशा प्रकारचे जे कुठले स्टेरॉइड्स असतील, अशी औषधं असतील, या सगळ्याचा वापर न करता तुम्ही जितकं नॅचरली तुम्हाला शक्य आहे तितकं नॅचरली तुम्ही बॉडी बनवा, असंच हे सर आपल्याला सांगताना दिसत आहेत. दादा, तू किती वर्षांपासून जिम करतो आहेस? मला आत्ता 2 वर्ष झाली जिम करून. तू तुझ्या वयाच्या मुलांना काय सांगशील, किंवा जे नवीन आहेत, ज्यांना नवीन आता जिम जॉईन करायची, लहान मुलं आहेत, त्यांना काय सांगशील? काय नाही, तुम्हाला आवड आहे तर तुम्ही नक्की करा, पण इन्फ्लुएन्सरला बघून त्यांच्या आहारी नका जाऊ. जे ते काय काय घेतात ते घ्यायची गरज नाही आपल्याला. कधी कधी लोकांकडे पैसे नसतात, पण ते नाही का त्यांना हवं असतं ते, त्यामुळे ते वाईट मार्गाला पण लागतात. असं करायची काही आवश्यकता नाही. सर, तुम्ही काय सांगाल? अनेक वर्षांपासून तुम्ही सुद्धा या क्षेत्रामध्ये आहात, नवीन मुलं असतात, नवीन मुलांना काय सांगाल? किंवा हे जे लवकर बॉडी बनवण्याचं फॅड सध्या आलेलं आहे किंवा लवकर फॅट लॉसचं फॅड आलं आहे, त्याबद्दल काय? मला कसं आहे, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जिममध्ये. मी 10 वर्ष झालं कोचिंग करतो आहे. तर माझं म्हणणं एकच आहे की जास्तीत जास्त नॅचरल आहार घ्यावा. नॅचरल म्हणजे काय, कडधान्य, पालेभाज्या, ज्वारीची भाकरी वगैरे, जास्त करून नॅचरल, जास्त करून प्रोटीनचा आहार जाऊ नये. जेवढं नॅचरल खाता येईल तेवढं नॅचरल खावा आणि जास्त क्विक रिझल्टला बघू नका. जेवढं तुम्ही पेशन्स ठेवणार आणि जेवढं नॅचरली बॉडी बिल्डिंग करणार तेवढं चांगलं राहणार आणि तुमची बॉडी मेंटेन राहणार आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही. नक्कीच. आपण अनेक इथले जे फिटनेस फ्रीक मुलं आहेत, अनेक तरुण मुलांशी आपण संवाद साधला, त्याचबरोबर सरांशी सुद्धा आपण बोललो. या सगळ्यांच्या थ्रू आपल्याला एकच गोष्ट समजते, ती म्हणजे जितकं तुम्ही नॅचरल तुमचं जे काही डाएट असेल, वर्कआउट असेल, त्याच्यावर भर द्याल तरच तुमची बॉडी जी आहे ती जास्त काळासाठी चांगली राहील. अशा प्रकारे कुठलेही अंमली पदार्थ घेणं किंवा स्टेरॉइड्स घेणं यामुळे लवकर बॉडी बनू शकते, मात्र त्याचे त्यापेक्षाही खूप घातक साईड इफेक्ट्स आहेत. आपल्याला आपला जीवसुद्धा गमवावा लागतो, हृदयरोगाचे चान्सेस यामध्ये जास्त आहेत. त्यामुळे अशा प्रकारची औषधं विकणाऱ्यांवरती सुद्धा तात्काळ कडक कारवाई करणं, बंदी घालणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे लोक जिम करत आहेत किंवा ज्यांना जिम करायचे आहे त्यांनीसुद्धा या सगळ्या गोष्टी न करता, क्विक रिझल्टसाठी न धावता, पेशन्स ठेवून जिम करणं हे तितकंच गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.